बांधवांनो, मी पंकज शहाणे, लोकसेवा फाउंडेशन तुळजापूर। आणि आज आहे 9 जुलै आणि 9 जुलैमध्ये ह्या ठिकाणी लक्षात घ्या की 2-3 तुरळक जर पाऊस सोडले 2 किंवा 3 पाऊस झालेले आहेत जून महिन्यामध्ये, पण जे दृश्य आहे मित्रांनो लक्षात घ्या किती निसर्गरम्य, किती अद्भुत, म्हणजे ह्या ठिकाणी विस्मयकारक दृश्य आहे, आनंदाचं भरतं येणारं दृश्य आहे मित्रांनो। कारण की पाणी बघा मित्रांनो किती साठलेलं आहे। गेल्या वर्षी जो पाऊस झाला होता त्या पावसामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठला होता। आणि मागचा परिसर दाखवा, तिकडच्या मागच्या साईड। आणि मित्रांनो हे जे आपण बघत आहोत, गेल्या पावसाळ्यामध्ये इथं पूर्ण गाळ भरला होता। इथले जे शेतकरी बांधव आहेत त्यांना विचारा तुम्ही। आणि आपण ह्याचाही व्हिडिओ केला होता उन्हाळ्यामध्ये की किती मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी गाळ साठला होता। आणि तो गाळ काढल्यामुळे मित्रांनो चित्र आज बघा, शेतकरी बांधव या ठिकाणी मोटार टाकलेले आहे, पाणी घेत आहेत, म्हणजे शेतीसाठी पाण्याचा वापर होत आहे। म्हणजे किती महत्त्वाची घटना ह्या ठिकाणी घडलेली आहे लक्षात घ्या। तुळजापूरमध्ये 8 किलोमीटरच्या विविध टप्प्यामध्ये आपण ह्या ठिकाणी दाखवत आहोत। आणि कालचा जो व्हिडिओ होता तो बोरीच्या हद्दीमधला होता, तुळजापूर बोरी हद्दीमध्ये। तिथं तर फार मोठ्या प्रमाणात पाणी साठलं, पण त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत। आणि इकडे बघा मित्रांनो, हे लक्षात घ्या हे किती मोठं पाणी साठलेलं आहे। मी ते सांगत होतो मित्रांनो, इथं पूर्वी खोलीकरण झालं होतं पण गाळ मोठ्या प्रमाणात साठला होता। आणि आपण ह्यावेळेस हा गाळ काढण्याचं काम केलं। आणि ही गाळ आपण कडेला बघू शकता। तर मित्रांनो, ज्या ज्या बांधवांनी ह्या ठिकाणी इथं पैसे दिले नदी खोलीकरणासाठी, ज्या ज्या मान्यवरांनी तुळजापूरमधले असतील, सोशल मीडियावर असतील, त्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मित्रांनो। आणि मी 8 किलोमीटरचा परिसर तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी पाणी साठलेलं आहे त्या अशा प्रकारे दाखवणार आहे। आणि हे जे श्रेय आहे मित्रांनो, मी निमित्त मात्र आहे, अगदी निमित्त आहे, पण ह्याचं श्रेय जे आहे, ज्यांनी मला व्हॉट्सअपवर, सोशल मीडियावर, मोबाईलवर पैसे पाठवले मित्रांनो, त्या सर्वांचं हे श्रेय आहे, माझं एकट्याचं अजिबात श्रेय नाही आहे। ह्याचा जो आनंद घ्यायचा आहे आपण सर्वांनी मिळून घ्यायचा आहे मित्रांनो। अक्षरशः मला डान्स करू वाटत आहे आणि त्यामुळे डान्सही केलेला आहे। 8 किलोमीटर शेवटच्या पावसाळ्यापर्यंत मी तुम्हाला दृश्य दाखवणार आहे। आणि हे पाणी मित्रांनो ह्या बंधाऱ्यामुळे, हे जे बांध आहेत त्याच्यामुळे पाणी आता थांबणार आहे, खाली मुरणार आहे। आणि ह्याचा उपयोग आजूबाजूचे शेतकरी तसेच तुळजापूरला सुद्धा, शहरामध्ये सुद्धा ह्याचा ह्या ठिकाणी उपयोग होणार आहे। कारण की पर्क्युलेशन जे येणार आहे सर्वांच्या बोरला येणार आहे। त्यामुळे हे 8 किलोमीटरचं यशस्वी खोलीकरण करण्यासंदर्भात ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचे वारंवार मी ह्या ठिकाणी आभार मानतो मित्रांनो। कारण की तुम्ही प्रत्यक्ष मला पैसे पाठवले, प्रत्यक्ष मदत केली, नुसतं ह्या ठिकाणी आश्वासन वगैरे दिलं नाही, तर तुम्ही प्रत्यक्ष मला मदत केली, म्हणून मी तुमचा शतशः आभारी आहे। आणि हे पाण्याचं दृश्य पुन्हा एकदा बघा, किती अद्भुत दृश्य आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, लोकसेवा फाउंडेशन तुळजापूर।